जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार। महाराष्ट्रामध्ये राज्याच्या राजकारणात कधी काही होईल कोणी सांगू शकत नाही। कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल आणि कोणाची युती तुटेल आणि कोणाची युती नवीन होईल हे आता कोणीही सांगू शकत नाही। तशाच प्रकारचं आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन सर्वात मोठी राजकीय भूकंपाची खळबळजनक बातमी सध्या समोर आली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसंदर्भात आणि शिंदे गटाच्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट। तीन महिन्यात 269 शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या। मराठवाड्यात धक्कादायक माहिती उघड, सरकारने कर्जमाफी न दिल्यामुळे आत्महत्या झाल्याची माहिती। बीड पोलिसांनो, तुम्ही बांगड्या भरा, मला तुमची मुलगी द्या म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले। बीड मध्ये पुन्हा एकदा नवीन हत्याकांड। यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, राज्यात 90हून अधिक उमेदवार झाले यशस्वी। शक्ती दुबे देशात आल्या अव्वल। विदर्भासह राज्याच्या अनेक भागामध्ये अघोषित संचारबंदी। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रचंड तुफान उन्हाची शक्यता, उन्हाचा तडाखा वाढणार। केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की यांना पुढच्या 10 पिढ्यांच्या आठवणी सुद्धा हा हल्ला राहिला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी केंद्राला सुनावलं आहे। पाणी पुरवठा विस्कळीत, अशुद्ध पुरवठा, रहिवाशांचे प्रचंड हाल। उद्धव ठाकरेंची शिवसेना अखेर आली मदतीला, हांडा मोर्चा करत प्रशासनाला धरणं धारेवरती। 26/11 हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची डीवायएसपी पदी नियुक्ती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले थेट डीवायएसपी नियुक्तीचे आदेश। विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी। अविनाश पाठक मत्स्य विकास महामंडळात रुजू झाल्यानंतर बीडमध्ये पुन्हा नवीन राजकारण। 343 बेकायदा भोंगे हटवले, राज्य सरकारचे हायकोर्टात अखेर प्रतिज्ञापत्र सादर। महाराष्ट्र सरकारचे न्यायालयात प्रतिपत्र। पंतप्रधान सौदी अरेबियाचा दौरा, अर्धवट सोडून भारतात आले। विविध देशांकडून भारतावरच्या झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध। भारत, रशिया, अमेरिका भारतासोबत। संपूर्ण राज्यभरात 2,500 मेगावॅटने वाढली विजेची मागणी। प्रचंड उष्म्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये एसी, कूलर, पंख्यांची 24 तास सेवा सुरू। हिरव्या मक्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर। शेतकऱ्यांचं करोडोंचं नुकसान, 39 गाई म्हशींचा धक्कादायक मृत्यू झाल्याची बातमी। सासू सासऱ्यांनी सुनेला टोमणे मारणे क्रूरता नव्हे असल्याचं दिल्ली सुप्रीम कोर्टाने सुनावल्यामुळे देशाच्या सामाजिक क्षेत्रात खळबळ। एकालाही सोडणार नाही, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहशतवाद्यांना अखेर इशारा। महाराष्ट्र देखील करतोय मोदींकडे खूप मोठी मागणी। नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचा जेडी व्हेन्स यांचा दावा। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष देवी व्हेन्स यांचा दावा। पुन्हा वाढणार दप्तराचे ओझे, जिल्हा परिषदेकडून स्वतंत्र पुस्तकांची अखेर झाली मागणी। शासनाकडून एकाच पुस्तकामध्ये पाने आणि पुस्तक असल्याचा निर्णय अखेर बाहेर। ISI पाक लष्कराचे कारस्थान, दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। नरेंद्र मोदींचे सुतोबाज, जाओ मोदी को बता देना म्हणत हल्ल्याचा तीव्र निषेध। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय।
हिंदी सक्तीस राज्य सरकारची स्थगिती, प्रचंड विरोधानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषदेमध्ये मागणी, महाराष्ट्रात फक्त मराठीच, राज ठाकरेंचे पुन्हा एकदा वक्तव्य. ठाण्यात मोठा टेंडर घोटाळा, आचारसंहितेचा भंग, करोड रुपयांच्या निविदा झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर. शिंदे गटावरती केलाय ठाकरेंच्या शिवसेनेने थेट आरोप. एकनाथ शिंदे कर वादले, कामाचं बोलारे. राजू पडले यांनी दिली 13 कामांची यादी. शिंदेना कोंडीत पकडण्यासाठी मनसेकडून दिली कामांची यादी. शिंदे ही कामं करा असे म्हणत धरले कोंडीत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावाच लागेल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. अखेर ॲक्शनवरती पद आहे तर कामं करा, अन्यथा पद सोडा, थेट दिले आदेश. रामदेव बाबांना कोर्टाने फटकारले, शरबत जिहादचे व्हिडिओ हटवा, अन्यथा तुमच्यावरती रोखठोक कारवाई करू. सरकार मंत्रिमंडळ बैठकीवरती तब्बल 150 कोटी खर्च करणार असल्याची धक्कादायक माहिती. जेवण इतर खर्च वेगळाच. चौंडी येथे होणार पुढची कॅबिनेट बैठक. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगवेगळ्या घडामोडी अतिशय वेगाने घडताना आपण पाहत आहात. राज्याचं राजकारण वेगळ्या दिशेने जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. याला दुजोरा महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षांकडून मिळू लागला असला तरी सुद्धा आता मात्र उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणामध्ये खूप बलाढ्य व्यक्तिमत्व म्हणून पुढे येऊ लागले आहेत. कारण की ज्यांनी उद्धव ठाकरेंना हिणवलं, ज्यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केल्या, असेच नेते आता उद्धव ठाकरेंची साथ घेण्यासाठी पुढे आल्याचं सध्या केंद्रातून बोललं जात आहे. ठाकरेंशिवाय आपलं काही शिजत नाही. देशाच्या टॉप मोस्ट नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव नक्की येते असंही ह्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गेल्या कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरेंवरती केलेला टीकेचा भडीमार आता मागे घेण्यास सध्या भारतीय जनता पार्टी आग्रही आणि पोषक अनुकूल असल्याचं सध्या बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण अपूर्ण आहे. बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला वाढवलं, मोठं केलं असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे भारतीय जनता पार्टीवरती मोठे उपकार असल्याचं संजय राऊतांनी पाठीमागेच म्हटले होते. त्यानुसार आता खूप मोठे बदल देशाच्या राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळतील असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आता भाजपसोबत जाणार का हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा आहे. मात्र ठाकरेंना जवळ घेण्याचा प्रयत्न भाजप आता वारंवार करू लागल्याचं कालच्या मीटिंगवरून सध्या समजलं आहे. मित्रांनो, यावरती आपल्या काय आहेत प्रतिक्रिया, नेमक्या शब्दात व्यक्त व्हा. महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय का आणि बदलायला हवे का? प्रतिक्रिया द्या.